मुलांना इंग्लिशमधले अल्फाबेट्स A to Z शिकवून झाले, त्याच्यानंतर त्यांना आजकाल स्कूल्समध्ये फोनिक्सचे साऊंड शिकवतात. फोनिक्सचे साऊंड्स म्हणजे काय? प्रत्येक अल्फाबेटचा एक वेगळा साऊंड असतो. जसं आपण स्कूलमध्ये जायचो तेव्हा आपण स्पेलिंग्स CAT कॅट असं शिकायचो, पण आजकाल फोनिक्सचे साऊंड असतात. जसं आता सीचा आहे क, कॅट असा त्याचा उच्चार होतो. तर आता A to Z अल्फाबेट्सचे आपण फोनिक्स साऊंड शिकूयात. A, B, K, D, E, F, G, H, I, J, K, L, M, N, A, P, Q, R, S, T, A, W, W, X, Y, Z. आता हा ए आहे, ह्याचा साऊंड काय आहे? ॲ आणि ट, म्हणजे हा झाला ॲट. ॲट. तर आता आपण सगळे ॲटवरचे 3 लेटर वर्ड्स मुलांना पहिल्यांदा शिकवायचे. म, ॲ, ट, मॅट. प, ॲ, ट, पॅट. ब, ॲ, ट, बॅट. फ, ॲ, ट, फॅट. आता ह्याचा उच्चार आहे ॲ, ॲन. आता ॲन वरनं होणारे शब्द तयार. व, ॲन, व्हॅन. म, ॲन, मॅन. फ, ॲन, फॅन. प, ॲन, पॅन. अशा पद्धतीने फोनिक्सचे साऊंड मुलांना पाठ झाले की तुम्ही त्यांच्याकडनं असंख्य 3 लेटर वर्ड्स करून घेऊ शकता. तुम्ही ते 3 लेटर वर्ड्स एका अशा आपण जसं शीटवरती लिहिलेले आहेत तसे शीटवरती लिहायचे आणि त्याला रोज वाचायला लावायचे. हा काय आहे? प, ॲन, पॅन. खूप तुम्ही प्रॅक्टिससाठी वर्ड्स देऊ शकता आणि त्यामुळे मुलांचं रीडिंगही सुधारेल आणि स्पेलिंग्स लिहिताना मुलांना कुठलीही बाकीची गरज लागणार नाही, स्पेलिंग्स होतील.